आणि आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। परभणीमध्ये 2 गटात राडा झालाय। लहान मुलांच्या खेळण्यावरनं लगेच जोरदार राडा झालाय। इक्बालनगरमध्ये 2 गटात हा राडा झाल्याचं कळतंय। दगडफेकीत 10 ते 12 वाहनांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यानंतर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। लहान मुलांच्या खेळण्यावरनं हा सगळा राडा झाल्याचं कळतंय। परभणीमध्ये इक्बालनगर नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी 2 गट आमने सामने आले, तरी दगडफेक केली, ज्यामध्ये 10 ते 12 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। अचानक दगडफेक कशामुळे झाली? या ठिकाणी किरकोळ कारणावरून 2 समाजामध्ये वाद झाला। लहान मुलांच्या कारणावरून मोठ्यांमध्ये वाद झाला। प्राथमिक कळतं आहे आम्हाला, जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती आहे आणि त्यावरून त्याचं पर्यावसन भांडणात झालं। दोन्हीकडून इकडून तिकडून भांडणं झाली आणि त्याच्यात काही दगडही फेकले गेले आणि या दगडफेकीमध्ये काही 2-3 जखमी देखील झालेले आहेत। त्यांचे कायदेशीर आता फिर्यादी दाखल करण्याचं काम चालू आहे। पोलिसांना जशी माहिती मिळाली तातडीने या ठिकाणी पोलीस फोर्स त्वरित आला आणि जमाव त्वरित पांगवला आहे। दोन्ही बाजूंना पांगवलेला आहे। दोन्ही बाजूंच्या आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।